तर हाय हॅलो कशात आहे हो छानच अशांत नवीन दिवसाची नवीन अशी छान अशी सुरुवात केलेली आहे. तर बघा तुम्ही अगोदरचा जो ब्लॉग आहे तो बघितला किंवा नाही, पण तिथून पुढे सांगते. मी गेले होते काल ताईकडे आणि ताईकडून येताना आणलं होतं झाड. कारण मला असे जे नवीन झाडं आहेत ते लावायला किंवा रिप्लांट करायला खूप आवडतात आणि घरसुद्धा डेकोरेशन खूप छान प्रकारे दिसतं. आपण जे प्लास्टिकचे झाडं वगैरे घरात आणून ठेवतो तर त्यापेक्षा हे इनडोअर जे आहेत तर ते लावले तर खूप छान. तर इथे बघा मी आता जे आहे तर ते गोकर्णाचं झाड लावतीये. हे जे गोकर्णाचं झाड आहे तर त्या ताईकडून मी बिया आणल्या होत्या, शेंग वाळलेली होती, त्या शेंगातल्या बिया काढून त्या आपण रुजवणार आहोत आणि त्याचा छान असा वेल जो आहे तर ते तयार करणार आहोत. तर हे बघा हे होतं इंडोर प्लांट. तर ते म्हटलं की ताईकडून आणावा. जी छोटीशी चोरी आहे ह्या झाडासाठी तर ती केलेली आहे. तर बघा नॉर्मली जर वेगळं झाड दिसलं किंवा माझ्याकडे जी झाडं नाहीत ती जर मला त्या ठिकाणी दिसली तर मी कुठेही जरी गेले तर ती झाडं घेऊन येत असते. आणि हे जे बूस्टर म्हणून खत आहे तर हे खत तुम्हाला नर्सरीमध्ये इझिली कुठं पण भेटून जाईल. आणि ह्या खताने काय होतं, झाडांची जी ग्रोथ आहे तर ती खूप छान प्रकारे होते आणि झाडं खूप छान प्रकारे ऑर्गनाईजसुद्धा राहतात. आणि इथे तुम्ही बघू शकता ताईसुद्धा ते यूज करते की नाही ते माहीत नाही, पण तिच्याकडचे झाडंसुद्धा खूप छान आणि खूप सारे फुलं आलेले असतात. आणि एक खासाची जी टिप्स आहे झाडांसाठी तर मी आज तुम्हाला ती सांगते की तुम्ही जर जास्त कांद्याचं पाणी जर झाडांना दिलं तर खूप छान प्रकारे त्यांना जी फुलं आहेत किंवा बहर तर तो येत असतो. तर ही तीसुद्धा ट्रिक तुम्ही नक्की करून बघा. तर इथे बघा आता ह्या छोटं जे माठ आहे तर हे बघा आपण जेव्हा संक्रांतीचे वाण किंवा सुगडं पुसतो तर त्याचे हे छोटेसे माठ आहेत ते फेकून न देता तुम्ही असे झाडं रिप्लांट करण्यासाठी यूज करू शकता. तर अशा प्रकारे हे जे आहे तर ते हाताने पाणी देऊन मी आता ते ग्रोथ करण्यासाठी ठेवलेलं होतं. तर इथं बघा हे गोकर्ण आहे आणि खूप सारी पिवळी पडलेली होती तर त्याचंच थोडंसं टेन्शन आलं होतं. आणि जास्वंद जी आहे तर तिला खूप सारी फुलं येऊन गेल्यानंतर तीसुद्धा खूप सारी आता सुकली किंवा पिवळी पडली होती. आणि इथे बघा हा जो गुलाब आहे तर हा गुलाब तुम्ही जेवढा छाटशान किंवा जेवढा त्याची कटिंग करशान तर तेवढी खूप छान प्रकारे त्याला फुलं येतात. आणि इथे आहे ही नेई गोकर्ण आणि त्याच्या शेजारीच हे आहे झाड. तर खूप दिवस झाले मी त्या झाडाच्या फुलाची वेटिंग करते सो त्याला तर अजून काय आलेलं नाही आहे. आणि हे आहे कोरफडाचं. तर बराच वेळा हे जे कोरफडाचं फूल आहे तर ते बहुतेक मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आणि इथे बघा आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते नवीन पाहुणा. तर हा कृष्णकमळ मी आणला होता नॉर्मली 1-2 महिने झाले असतील. तर त्याला खूप छान प्रकारे जे आहे तर ते फूल आलेलं आहे आणि हा नको तिकडेच वाढत चालला होता. किती गुंडाळला तरी तो दुसऱ्या साईडला चालला जात होता. तर म्हटलं आता थोडे फुलं जे आहे तर ते खूप दिवस झाले होते येऊन, थोडीफार त्यांची कटिंग करावा म्हणून झाडाची जी कटिंग आहे तर ती केली. आणि त्यानंतर आपली तुळशी माता जी आहे तर तिच्या मंजुळा ज्या होत्या तर त्या खूप सुकल्या होत्या आणि म्हटलं की त्या स्टोअर करून ठेवाव्या की जेणेकरून जेव्हा आपल्याला पुन्हा तुळस रिप्लांट करायची असेल तर तेव्हा घरीच त्या मंजुळा तयार करून आपण मातीमध्ये जर टाकल्या तर त्या रुजल्या जातात सहज. तर त्यासाठी त्या मंजुळा ज्या आहेत तर त्या मी अशा पद्धतीने काढून ठेवत होते. जेवढ्या सुकल्या तेवढ्या सगळ्या मंजुळा मी काढून घेतल्यानंतर आता ते झाडाचे जे फूल होतं तर ते ठेवायचं होतं गणेशाला. तर त्यासाठी मी वरती तोडत होते, पण नॉर्मली ते हाताने तुटलं नाही म्हणून मग मी नंतर घेतली होती कैची. तर ही झाडांसाठीच वापरली जाते. तर अशा पद्धतीचं काहीसं फूल होतं. आणि ह्यावेळेस तुम्हाला ऑब्वियसलीच माहीत असेल की आपला कॅमेरामॅन कौस्तुभ असतो. जेव्हा व्हिडिओ खूप हलतो किंवा ब्लर होतो तेव्हा कॅमेरामॅन हा कौस्तुभच असतो. तर ते सगळं झाल्यानंतर बघा संध्याकाळची आरती करायची होती आणि त्यासाठी मी ते करत होते ते दुर्वांचा हार. तर ज्या पद्धतीने आपण वेणी करतो तर बऱ्याच जणींना माहिती की वेणी कशी करतात. तर ज्या पद्धतीने आपण वेणी करतो तर त्या पद्धतीने मी दुर्वांचा हार केला होता की जेणेकरून तो दिसायला सुद्धा खूप छान दिसतो आणि भरगच्च वाटतो, वेगळं काहीतरी. कारण नॉर्मली आपण दुर्वा ठेवतच असतो तशा पण या पद्धतीने तुम्ही जर खूपच तुमच्याकडे दुर्वा असतील कधीतरी तर ह्या दुर्वा आई आमच्या इथे खाली फिरायला किंवा चालायला गेल्या होत्या आणि त्यांना येताना शेतात दिसल्यात, खूप साऱ्या ताज्या आणि फ्रेश होत्या. तर त्यामुळे खूप साऱ्या आई घेऊन आल्या आणि त्या आणल्यानंतर साफ वगैरे करून झाल्यानंतर इथे मी आणि कौस्तुभ जे आहे तर तो दुर्वांचा हार अशा पद्धतीने करत होतो. तर ते करून झाल्यानंतर संध्याकाळी बाप्पा जाताना त्यांना जो प्रसाद देतात तर आमच्याकडे जो आहे तर तो हरभऱ्याच्या डाळीचा, तिखट डाळीचा जो प्रसाद असतो तर तो त्यांना देत असतात. तर त्याचीच इथे थोडीफार तयारी चालली होती. तर तेल टाकलं होतं मी कढईमध्ये आणि तेल टाकल्यानंतर जिरी मोहरीची नॉर्मली आपण ज्या पद्धतीने फोडणी देतो तर त्याच पद्धतीने आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे.
तर इथे बघा छान प्रकारे जिरं आणि मोहरी जी आहे तर ती तडतडली आहे आणि त्यानंतर आपण आता हिरवी मिरची आणि लसूणचं जे वाटण आहे तर ते यामध्ये टाकून घेणार आहोत. तर त्याच्या आधी मी आता यामध्ये टाकणार होते तो कढीपत्ता. तर कढीपत्ता सुकलेला होता, थोडासा धुतला, तर त्यामुळे जे आहे तर ते थोडंसं तेल उडलं. पण कढीपत्ता टाकल्यानंतर मी लगेच साईडला झाले. तर तुम्ही ही ट्रिक जी आहे तर ती करू नका, कारण चटका बसायचे खूप सारे चान्सेस असतात. तर इथे बघा बऱ्यापैकी ते भाजून झाल्यानंतर मी आता हिरवी मिरची आणि लसूण जो घेतला होता मिक्सरला बारीक करून, तर तो आपण आता त्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर बघा हे जे मिश्रण आहे तर ते छान असं परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे बघा मी 1 वाटी जी आहे तर ते हरभऱ्याची डाळ ती सकाळीच भिजत घातली होती आणि हे काहीतरी 5 ते 6 वाजता मी करायला घेतलं होतं. तर तुम्ही सकाळी भिजत जरी घातली तरी छानपैकी जी आहे तर ती हरभऱ्याची डाळ भिजली जाते. तर इथे बघा हिरवी मिरची आणि लसूण जो आहे तर त्याचा जो वास आहे तर तो बऱ्यापैकी नॉर्मल होईपर्यंत किंवा थोडंसं लाल होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद. तर इथे तुम्ही बघू शकता तर तुमच्या डाळीची जेवढी क्वांटिटी आहे तर त्याच्यानुसार तुम्ही मीठ आणि हळद जी आहे तर ती टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर ती टाकून घेतल्यानंतर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये डाळ. तर डाळ बघा भिजत घातल्यानंतर आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि तेव्हाच यामध्ये घालायची आहे, कारण त्या डाळीचा वास येऊ नये यासाठी. तर अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत आपण. तर बऱ्यापैकी आता मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जर खूपच ड्राय वाटत असेल तर थोडंसं आपण जसा पाण्याचा शिपकारा मारतो तर त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, की जेणेकरून ती डाळ शिजायला त्याला मदत होईल यासाठी. पण नॉर्मली आपल्याला ती जी डाळ आहे तर ती वाफेवरच शिजवून घ्यायची आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. तर तुम्ही डाळ कांदासुद्धा करू शकता तुम्हाला घरी खायला. तर त्यानंतर मी झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट मध्ये हलवतसुद्धा होते. नॉर्मली झाकण ठेवून 10-15 मिनिटानंतर बघायचं नाही, असं करायचं नाही आहे. मध्ये हलवूनसुद्धा घ्यायचं आहे. तर बघा आता बऱ्यापैकी ती डाळ शिजत आली होती. त्यानंतर मी त्यामध्ये टाकली होती कोथिंबीर. तर कोथिंबीर अगोदरच टाकायची नाही आहे, की जेणेकरून अगोदर टाकली तर त्याचा जो वास आहे तर तो निघून जातो. आणि ह्या स्टेजला म्हणजे की आता कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा. तर मंडळाचा गणपती होता, तर मंडळाच्या गणपतीचं सुद्धा आजच विसर्जन होतं आणि घरच्या गणपतीचं पण. तर मग मी काय केलं की घरी सगळं तयारी करून मी खाली मंडळाच्या गणपतीला गेले आणि माऊ बघा खाली गाणे लागले होते म्हणून तिचं जे डान्सिंगचं काम आहे तर ते चालूच होतं. तर तिला नाचायला खूप सारं आवडतं. तर खालून सगळं झाल्यानंतर मी आले होते परत घरी आणि घरी आल्यानंतर म्हटलं बाप्पाची जी आपण सकाळी तुम्हाला जे फूल दाखवलं तर ते कशा पद्धतीने डेकोरेट करून ठेवलं होतं ते तुमच्यासोबत शेअर करावा. आणि बाप्पाची जी आरास आहे तर तीसुद्धा मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करते आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की बाप्पाची जी आरास आहे तर ती तुम्हाला कशी वाटली, ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. तर असं काहीसं जे आजचं रुटीन होतं तर ते झालेलं. आणि मग आता हे सगळं झाल्यानंतर झाली होती ती आरतीची वेळ. तर संध्याकाळी बघा इथे झाली होती आरती चालू आणि माऊला खूप सारे आरतीचे आहूस आहे. तर आरती चालू झाली तर ती बाप्पाच्या पुढे असतेच. नॉर्मली ती छोटी म्हणून तिच्याकडे आम्ही आरतीचं ताट वगैरे देत नाही, कारण ती खूप छोटी आहे म्हणून. तर बऱ्यापैकी सगळी आरती वगैरे झाल्यानंतर बाप्पांना द्यायचा होता निरोप. तर आम्ही बाईकवर घेऊन आलो होतो आणि इथं जे आहे तर ते मूर्ती संकलन केंद्र आहे. तर तिथे मूर्ती द्यायची होती म्हणून तिथे आलो होतो. तर इथे बघा असा जो हौद आहे तर त्या हौदाचं त्यांनी थोडंफार जे आहे तर ते केलं होतं. तर इथे बघा अशा पद्धतीने आपण तिथं विसर्जन केल्यानंतर तो त्यांच्याकडे कलेक्ट करायचा होता. तर हे सगळं करेपर्यंत आमची माऊ जी आहे तर तिचं चाललं होतं की पप्पा गणपती बाप्पाला त्यामध्ये टाकू नका, त्यामध्ये पाणी आहे म्हणून, कारण तिला पण सोबत घेऊन आलो होतो आम्ही. तिची तर तीच घाई चालली होती की पप्पा पाणी आहे गणपती बाप्पाला टाकू नका म्हणून. इकडून ती ओरडून ओरडून पप्पांना सांगत होती. पण नॉर्मली काय झालं होतं बॅकग्राऊंडला गाड्यांचा खूप सारा आवाज होता, कारण हे जे आहे तर ते रस्त्याच्या कडेलाच होतं. तर त्यामुळे मी तो व्हॉइस ओव्हर जो आहे तर तो म्यूट केलेला होता. तर बघा इथे तुम्ही बघू शकता आज जेवढे आहेत तर तेवढे इथे बघा सगळे ते गणपती जे आहेत तर ते त्यांनी तिथे कलेक्ट केलेले आहेत मूर्ती संकलन केंद्रामध्ये. तर खूप सारी गर्दीसुद्धा होती संध्याकाळची वेळ, कारण मिस्टर जॉबवरून आल्यानंतर जे आहे तर ते पुढचं रुटीन ठरलं होतं. तर तिकडून आता मूर्ती संकलन वगैरे केल्यानंतर आम्ही बॅक टू होम निघालो होतो. तर बाईकवरच आलो होतो आणि गर्दी तुम्ही बघू शकता रस्त्याला. तिकडून आल्यावर करायच्या होत्या भाकरी आणि नंतर करायचं होतं जेवण. तो आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा.